सोलापूरमध्ये कारखान्याला भीषण आग लागली। या आगीमध्ये 3 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। सोलापूरमध्ये कारखान्याला भीषण आग लागली। आगीत आणखीन 5 ते 6 जण अडकले असल्याची माहिती समोर येते। या आगीमध्ये 3 जणांचा होरपळून मृत्यू झालाय। अग्निशमन दलाने आतापर्यंत 17 गाड्यांची पाणी फवारणी केली आहे, मात्र अद्याप भीषण आग आटोक्यात आलेली नाही। आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। घटनास्थळी अग्निशमन दलाची मोठी टीम पोहोचली आहे। पोलिसांचाही मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। आपले प्रतिनिधी वसीम अत्तर आपल्यासोबत जोडलेले आहेत। वसीम, आपण पाहतोय या ठिकाणी अग्निशमन दल दाखल झालेले आहेत, मात्र अद्यापही आग आटोक्यात आलेली नाही आणि या आगीमध्ये 3 जणांचा होरपळून मृत्यू झालाय। काय अधिकची माहिती? दिलीबन निश्चित पाहायला गेलं तर सोलापूरच्या अक्कलकोट रोड या ठिकाणी जे आहे ते MIDC आहे आणि या MIDC मध्ये जे ते सेंट्रल फॅक्टरी आहे जे त्या ठिकाणी आग लागलेली आहे। पहाटेच्या सुमारास जे आहे ती ही आग लागलेली आहे, मात्र 5 ते 6 तास उलटून गेले, मात्र अद्याप ही आग जी आहे ती आटोक्यात आलेली नाही। मात्र ही आग आटोक्यात आणण्यासाठी जे आहे ते अग्निशामक दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। तर दरम्यान या आगीत जे आहे ते 3 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती देखील जे आहे ते प्राथमिक समोर आलेली आहे आणि 5 ते 6 जण देखील जे आहे ते या ठिकाणी अडकल्याची देखील जे आहे ते माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। गेली 5 ते 6 तासापासून जे आहे ते ही आग विझवण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे, मात्र ही आग अजूनही अद्याप ही जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। अग्निशामक दलाकडून मोठे शर्थीचे प्रयत्न जे आहे ते या ठिकाणी आग विझवण्यासाठी सुरू आहेत। कुठलाही या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो या लावण्यात आलेला आहे। आतापर्यंत 17 ते 18 गाड्यांची फवारणी जी आहे ते या ठिकाणी करण्यात आलेली आहे, मात्र आग जे आहे ते याचे अपडेट आम्ही घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।